महाराष्ट्र में सिंधुदुर्ग जिले के कुडाल तहसील से केवल 12 किलोमीटर दूर एक छोटा परंतु प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण गांव है वालावल। सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र नई दिल्ली और महाराष्ट्र शासन का सांस्कृतिक प्रभाग इनके द्वारा वालावल स्थित इस मंदिर में 12 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाला तथा महोत्सव का आयोजन किया गया। सांस्कृतिक स्रोत जाना जाता है शिक्षकों को प्रशिक्षण देने के लिए, छात्रों को छात्रवृत्तियां देने के लिए तथा प्रयोगशील कलाएं, उपयोजित कलाएं, दृक कलाएं, इनका प्रचार प्रसार तथा प्रशिक्षण इसके लिए। दशावतार जैसे लोक कला, लोक नाटक और विधि नाटकों का प्रचलन, प्रसारण, प्रशिक्षण इसके लिए केंद्र ने पिछले कुछ वर्षों से आग्रहपूर्वक कदम उठाया है। यहाँ उद्देश्य एकमात्र रहा है कि ये कलाएं जो सदियों से लोकमानस में अपना कार्य कर रही है, रंजन का, उद्बोधन का, इन कलाओं की प्रशिक्षण परंपरा कोई रह चुकी हो तो उसके प्रति साक्षात्कारित होना, या यदि ये मौखिक तरह से आ रही हो तो उसके शक्ति स्थानों का शोध बोध लेना और बन पड़े तो उससे कुछ संकेत, उससे कुछ व्याख्याएं करना और आने वाली पीढ़ी को इससे लाभान्वित करना। 105 कलाकार यहाँ पे 12 दिन से प्रशिक्षण पा रहे हैं और प्रतिदिन वे अंग चलन से लेकर वाचिक अभिनय, आहार्य अभिनय तथा सैद्धांतिक पक्ष, अभिनय पक्ष, रंगभूषा, वेशभूषा आदि तंत्रों के बारे में यहाँ प्रत्यक्ष रूप से प्रशिक्षण लेन-देन के स्वरूप में हो रहा है। दिनचर्या की शुरुआत होती है ध्यान मंत्र के अभ्यास से। इसमें शुद्ध उच्चारण तथा गायन पक्ष पर मुख्य रूप से ध्यान दिया जाता है। संगीत एवं गायन दशावतार के महत्वपूर्ण अंग हैं। कुठल्या सप्तकातला मंत्र सप्तकातला पोर सूर नीट ऐकायचा, तोच लावायचा, दुसरा सूर लावायचा नाही।
संगीत के प्रशिक्षण के समय कलाकारों को स्वर ज्ञान तथा शास्त्रीय संगीत के अन्य कई महत्वपूर्ण पहलुओं से अवगत कराया गया। हस्तकरण म्हणतात. काय म्हणतात? हस्तकरण. प्रशिक्षणार्थियों को प्रतिदिन संगीत की लय पर व्यायाम कराया जाता है। बोला जोड़ा। इस प्रकार व्यायाम के साथ साथ लय और ताल का बोध भी हो जाता है। ताट उभं राहायचंय, शिर ताणू नका, हात पण कडक करायचे नाहीत, लूज एकदम, पाठीतून ताट. 1 2 3 4 1 2 3 4 पायाचा आवाज पाहिजे. आंबा बस. ताबडतोब यहाँ पर क्रिया के अनुरूप प्रतिक्रिया व्यक्त करने का अभ्यास किया जा रहा है। अभिनय पक्ष के अभ्यास के समय कलाकारों को चरित्र के अनुसार चलने तथा हाव भाव और संवाद बोलने के बारीक पहलुओं की जानकारी दी गई। किती वेळ झाली तुला? किती वेळ मी तुझी मार्ग प्रतीक्षा करते आहे. आली ना ही काय आत्ताच. पण एवढा वेळ का? अगं माझ्या आईची जुनी पान सर्वस्व जागच्या जागी होती. कामं आटोपली आणि आली. अगं तुझी तर वाट पाहतच होती. पण मी तर तुझी एकसारखी वाट पाहतच होते ना. ठीक आहे आली बाई. आता तरी झालं ना. हो. आता मला समाधान वाटू लागलं ग. वाटलं ना समाधान. होय ना. पहा तरी अरण्यात किती समाधान वाटतंय. पहा तरी या अरण्याकडे पाहिलं असेल तर किती मनाला समाधान वाटतं. मला सुद्धा बाई तसंच वाटतं ग बाई. सुंदर सुंदर ही फुलं, बाग बगीचा, लतावेली, वाह, वाह. नव्हे तर मोठमोठे वृक्ष. वाह. दशावतार नाटक में स्त्री भूमिका भी पुरुष कलाकारों द्वारा निभाई जाती है। काय झालं? एवढं चिंता करण्याचं काय कारण आहे? बहाराडी, हा प्रश्न तू मला विचारू नकोस ग. हो, पण आपल्या बायकोला सांगणार नाही का? एवढं असं कोणतं कारण आहे? बघ, ऐक तर, आता थोड्याच कालावधीत या श्वेतकेतूचा प्राण निघून जाणार आहे ग. पण असं काय करताय? त्यांचं वाक्य पुरं होऊ दे ना. वाक्य पुरं झाल्याचं बोलायचं काय? कळलं का? संपूर्ण वाक्य पुरं होऊ दे. बहाराडी, ऐक तर, आता थोड्याच वेळात या श्वेतकेतूचा प्राण निघून जाणार आहे
बेबी नाही. नाही 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 स्वामी हे खोटं आहे हो. हे खोटं नाही महाराणी, हे त्रिवार सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. नाही. मग याच्यावर उपाय? मग ह्याच्यावर उपाय नाही नाही, याच्यावर कोणताही उपाय नाही. तोंडानं बोलतात पण जरा अभिनय करा ना. नाही म्हटल्यानंतर अभिनय कसा? जरा मान नाही का हवायची? नाही 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 नाही, मृत्यू हा अटळ आहे ग. असे काही शब्द असतात ना, अभिनय असतात ना, मान. नाही 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 नाही, नाही मृत्यू हा अटळ आहे ग. हा माचीस मैदा पण घेऊन ये त्याच्यात. मैदा पाणी घेऊन ये कारण हवंय. गुब्बारे की मदद से मुखौटे बनाने की कला का प्रशिक्षण कलाकारों को दिया गया. मुखौटे बनाने की ये कला सरल है तथा इसमें खर्चा भी कम होता है. कलाकारों में प्रशिक्षण के समय इन मुखौटों के उपयोग का प्रचलन काफी बढ़ गया है. कार्यशाला में दशावतार के नाटकों में उपयोग किए जाने वाले मुखौटों की एक सुंदर प्रदर्शनी लगाई गई. संगीत की लय पर युद्ध करने की कला को श्रेष्ठ कलाकारों के प्रदर्शन के द्वारा समझाया गया. पुढचा करताय हा नाही. तुमचा करता. पण मगाशी केला तो. मगाशी केला तो. हा पुढचा आहे. युद्ध के दौरान किए जाने वाले पदविन्यास के प्रशिक्षण पर भी खास ध्यान दिया गया. इसमें मुख्य रूप से अंग चलन की विशेषताओं की जानकारी भी दी गई.
प्रशिक्षणार्थियों को आधुनिक रंगों एवं अन्य सामग्री के उपयोग से उत्कृष्ट रंगभूषा का प्रशिक्षण दिया गया। तू काय हे लावून नाकावर ये ना पाणी त्याच्यानंतर हे पाण्याने पावडर जे आहे ना कसं काढताय याच्यावर पावडर लावलं काय होणार या काय अजून त्याच्यात ती ठीक आहे माहित आहे तुम्हाला हे क्लिअर होतं म्हणजे काळी जास्त परत मिळायला लागते सर याला जे आपण हे वापरतो ना रंग फिक्स होतो ना त्यावेळेस ए खाली बस सर, त्यांना मागच्यांना बघू रुमाल किंवा काय असं कापड घ्यायचं आणि त्यांनी वाढवायचं नाही नुसतं असं आता याच्यानंतर ब्राऊन पावडर घ्यायची दिनचर्या के अंत में प्रतिदिन श्रेष्ठ कलाकारों द्वारा विभिन्न नाटकों का प्रदर्शन किया गया। इसमें कलाकारों ने विभिन्न पात्रों को निभाते समय उत्कृष्ट अभिनय का परिचय दिया। क्षेत्रामध्ये निघालो देव कर्तव्यात खंड पडलं जात आहे। स्त्री चारित्र्यस्य पुरुषस्य भाग्यम स्त्री चारित्र्यावर पुरुषाचा भाग्य अवलंबून असतं ग सर्वस्व अवलंबून असतं। कार्यक्रम का आरंभ विघ्नहर्ता गणपति की आराधना से होता है। ओ मोर्या मोर्या भावार्थ कोणता हा संसारूपी भवसागर या सागरात जनता बुडून चालली म्हण ओरिया ओरिया असं म्हणतोय। याला तळायला काय कोणता हो थोडकच आहे असा कोणता हस्ताने टाळी वाजवली मुखाने देवाचं नामच
सरस्वती वंदना भी दशावतारी नाटक के पूर्वांग का एक प्रमुख अंग है। सरस्वती वंदना के पश्चात शंकासुर वध को दर्शाया जाता है। देवराज्य जोडावं आणि दैत्यराज्य मोडावं म्हणून भक्तीला सुरुवात झालेली आहे. त्यांच्यापाशी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे आहेत. ते आपल्या हस्तगत झाले पाहिजे. किस 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 काय चाललंय? हो कोळवा या गाडीमध्ये सरडे दोघांची ग्रंथी आहे का? अरे बाप रे बराहून बरा हे केला काय भाषारला तर बघा खालचून येतं ना? हा नाही जरा परीक्षा करा बघा. मला इथून दिसत नाही रे. तुमका जमना ना? मला जमते नाही, जमते काय नाही, सर्व जमते. हो भाऊ माझं बाबा तुझा गणस तुम्ही कपाळान बरे असा डोक्याला भरायचा माझा माझा बाबा होत नाही पण ओ भय भीती दिसले का औषधी बाबत आठवत असं म्हणले नाही काय लो? घ्यावं घ्या काय ते? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे नाही काय लो? यावेळी देवराज्य जोडावं आणि दैत्यराज्य मोडावं म्हणून ब्रह्मदेव हवानाला सुरुवात झालेला आहे. 4 वेद माझ्या हस्तगत झाले. निघाले आता कुठं ते शपून राहतो. हे विद्यार्थ्या क्षीरसागरी शशावर शयन करीत असता एकाएकी हाका मारण्याचं असं कारण कोणतं? कश्यपुत्र मातला असुर नाव तयाचे संकासुर वेद घेऊन या सत्वर सागराचे रामा. तो दुष्ट चंड अचानक झपाटणार नाही. मी मच्छा हातात धारण करतो आणि सप्त समुद्राच्या तळाशी जातो आणि आपले नेलेले वेद आणून देतो. आपण आता सुस्ताने गमन करा. सावळ्या रे होय. अरे कसा बाबा मरतायस? बोप झाली होतं का आला? हो सरकारी डोळ सरकारी उजवा की डावा? तो नाही काय? मोठ्या मान मात्याचो हा. ऐकोनी गडबड सडबड केली तर चतुर्भुज कोण घेऊन जाऊ असा जरा बसांगाला असं नाही, खाली बाईस खाली वाचणार नाही हो. खाली दुर्गेल बाईस. तुम्ही कसे वर वाचल्या आमची हक्काची आणि मानाची जागा आहे. माझा मोठा अधिकार असा तुझा अधिकार असेल खाली बाईस. बसांगाला ती बसे खाली बाईस. हो उगाच भांडण करू नको हलका सांगतोय बसांगाला खाली बाईस. हो बसांगाला खाली बाईस. हो बसांगाला जास्त म्हटलं बसतलं म्हणजे बसत नाही सटपट काय जाता तुझा वजा देत आहे. वाजतात हो. चतुर्श्रण खेळ शिल्लक अरे ठेवणार एक तरी शिल्लक आहे. नाट मोडून टाकलं अरे सप्त सागर एवढा आहे. त्याच्या पुढलो मी असं अरे तो ब्रह्मांड एवढा आहे. मी त्याच्या आडवर होतो अरे तो स्वर्गात राहतो. स्वर्ग पाहूया तर अरे नाही काय लाव? एक नाचो गंचो पोरगो येलो हो काय म्हणतोय? आणि काय म्हणता अहो, तुझ्याशी माका युद्ध करूचा असा म्हणता समजता ते आता त्याची इच्छा परिपूर्ण करू बदल बरोबर आहे. संकासुर म्हणे श्रीहरी जर्जर झालो गदा प्रहरी आता कशी उरे प्राणरक्षण करावं रामा. हे देवादी देवा नारायणा तुझं गजराने फार चर्चेत चालू आहे उत्तम असं होते देव बोलिले वचन शंका विरहित जो करील विष्णु पूजन ते निष्फल होईल जाण. शंकासुर वध के बाद मुख्य कार्यक्रम की शुरुआत होती है। ये नाटक राजा हरिश्चंद्र के तत्वनिष्ठ जीवन पर आधारित है। वामना
इमानदारी आपण हरायची जाणीव देऊ. नारायण आपल्या चरणी माझा साष्टांग इच्छित मन कामना सिद्धस्त को सफल आश्र मनोरथ वा विश्वामित्र मुनी महाराज नमोत्तम वाह 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 अत्यानंद झाला तुझ्या येण्यानं. अरे पण उभा का बैस ना. यावे बसाव इकडे कोण बसतं मामी काय हरकत नाही. या बसा. आपल्या आगमनानं क्षणभर हा क्षणवाच्या दरबार कसा उत्साही झालाय. प्रत्येकाच्या मुखाकडे हासले चंद्रमा दिसतंय. पण मी पाहतोय काय सर्व दिवस शांत बसले म्हणजे आम्हाला आजचा कार्यक्रम चुकला वाटतं. म्हणजे मेजवानी चुकली. मेजवानी कोणती मेजवानी? रंभाचं नृत्य आणि गंधर्वाचं गायन क्षणवाचा दरबार. अरे पण ते अजून व्हायचं आहे. एवढा योग्य वेळ नको आहे. चला अगं हे तुलाच नाही कसं तुझी दरबारी हजर सर्व देवदेवतांनाही माझा प्रणाम. आज साऱ्या देवता विराजमान झाले. त्यांच्या मनाचं मनोरंजन झालं पाहिजे यासाठी आपल्या नृत्याला सुरुवात होते. महाराज जशी आपली आज्ञा. मृत्यूलोकातून आपलं येणं झालं म्हणजे तिथं काहीतरी एखादं नाविन्य आपण पाहिलं असालच. नाविन्य मृत्यूलोकात नाविन्य. वाव काय राजा काय प्रजा. सुरेश काय याला विचारता. म्हणे मृत्यूलोकातून आला असाल तर काहीतरी नाविन्यकारक तुम्ही सांगा. अहो त्या मृत्यूलोकात आहे काय. पण या देव सर्वेत पहा हे दिसतंय ते सारं शाश्वत आहे आणि मृत्यूकात आहे ते सारं अशाश्वत आहे. त्याचा भाववर्णन कसलं. महाराज मृत्यूलोकात काय आहे आणि ते तुम्हाला ऐकायचं असेल. सत्वधीर दोन हरिश्चंद्र राजा सत्य नारायणी. सत्वधीर दोन हरिश्चंद्र राजा सत्य नारायणी. राजा हरिश्चंद्राचं वर्णन केलं. त्याची पत्नी त्याचा पुत्र यांचे गुणांवाद गायले. हे ऐकून काय हो मला सांगा तुम्ही एखाद्या बगड्याप्रमाणे कुणाला बघा म्हणतात या वशिष्ठाला. या वशिष्ठाची योग्यता वाटता. यावेळी अशा तऱ्हेनं माझ्या शिष्याच्या स्वाभिमानाला मी अशा तऱ्हेनं मांडवलो घेऊन लागलो असताना मी माझ्या शिष्याच्या स्वाभिमानाला हर्षामध्ये झालो असताना मी बगळा झालो. अरे माझी योग्यता तुला काय करणार. कसली तुझी योग्यता. अरे तुझी योग्यता मी ओळखतो. अरे तू काय ओळखला. या देव दरबारी हात अरे माझी योग्यता काय ओळखणार तू. अरे माझी योग्यता ओळखण्या एवढी तुझी मार खाता नाही. किती झालं
कसाही झाला तरी राजा ऋषी तो बघा म्हटलंयस तू. माझी योग्यता जर तुला ओळखायची असेल तर ज्याच्या स्वाभिमानानं तू हुरळून गेलाय तो राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी तारामती आणि पुत्र रोहिदास एवढा जर सत्वाधीन असेल तर हा विश्वामित्र महामुनी प्रतिज्ञा करतोय काय की सांगतोय? त्या त्रैवर्गाना मी सत्वापासून भ्रष्ट करीन. वहावर ही अयोध्या यथा राजा तथा प्रजा, पण एवढं मी सत्वापासून भ्रष्ट करीनच. पण काय करू? हो असंच केलं पाहिजे. राजा हा क्षात्रवंत आहे, शिवाय प्रजा दक्ष आहे. इथंच याच्या सत्वाची कसोटी मला मिळणार आहे. याच्यात काय अयोध्येच्या अवतीभोवती असणारा घनदाट अरण्य, या अरण्यात आपण मायावी व्याघ्र सिंह निर्माण करावे आणि ते मायावी व्याघ्र सिंह निर्माण केले की त्याच्या प्रजाजनाला ते त्रास देतील आणि त्या त्रासातून मुक्त करण्याकरिता राजा हरिश्चंद्र अरण्यात येईल. तिथं आला की त्याची माझी भेट ठीक आहे. कुणाच्या मनी नाही वैरभाव, कुणाच्या मनी नाही द्वेष भावना, कुठेही कसल्यात त्याचा राजक नाही. जिकडे तिकडे शांतता, समता आणि शुद्धता याचं झालेलं एकीकरण पाहून प्रभू मन प्रसन्न होते रे देवा. महाराज एक वृद्ध माणूस रडत रडत आलाय. राजा हरिश्चंद्र दरबार सगळ्यासाठी उघडा आहे. त्यात घेऊन या. चला मायादास महाराज. अये देवाय हे सद्रस्त आपलं नाव? माझं नाव पानगोताम आहे. काय म्हटलं? पानगोताम आहे, पानगोताम आहे. आपण चर्मकार होय माया जाडू होय. हे रुदन कशासाठी? माया जाडू माया जाई माया आयु दोखी जप्य होतो माया जाडू वाघ. काय म्हणताय ते? आपली पत्नी सकाळी अरण्यात गेली होती लाकडं गोळा करण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि श्रमजीवी माणसं हो लाकडं गोळा करण्यासाठी रानावनात फिरतात, बरोबर आहे. त्याचा कोणी आपल्यावर अन्याय केला? ना माया जाडू वाघा नाही वेगळ्यानं झडप घातलं असं त्यांचं म्हणणं होय माया जाडू. आपल्या रथाचा आवाज ऐकतात, माणसाचा वास लागतात, माणसाच्या रथाला चटावली ती पहा जनावर, का पहा व्याघ्र आपल्या रथाकडे धावून येतात. त्याच्यावर बाण सोडण्यासाठी हा पहा. हे संत श्रेष्ठ आनंद झाला म्हणा. नमस्कार. आयुष्यवंत भव. आपणच म्हणाला सौभाग्यवती भव. थांब क्षत्रिया थांब. माझे शब्द ते मी तुमची यज्ञागती कर्म सुरक्षित राहावी म्हणून, गरिबांना पीडा होऊ नये म्हणून ही हिव ससा बजाव. या बाजूनं गरिबांना पीडा देते त्याचा हरण करीत असताना आपण हे शब्द का उगारले? राजा याला तसंच महत्वाचं कारण आहे. महत्वाचं का? हा पहा समोर दिसणारा माझा आश्रम. ही जी जनावर फिरताय ही माझी पाळीव जनावर आहे. आणि म्हणूनच म्हटलं महान हनन करू नको. हे आणखीन एक मोठं आश्चर्य. आश्चर्य अर्थातच महान, ही जर तुमची पाळीव जनावर आहेत तर मला अत्यंत वाईट वाटतंय हो. तुमच्यासारखे श्रेष्ठ, तुमच्यासारखे वंदनीय ब्राह्मण ज्याने 4 वेदाची अंग माहीत आहेत, त्याने अशी जनावर पाळावी खरोखरच मानव जातीचे दुर्दैव आहे. महान, तुम्ही जनावर पाळली आहेत माझ्या प्रजाजनाला त्रास देण्यासाठी? नाही राजा, ही जी माझी पाळीव जनावर आहे त्यांच्यावर माझा
पूर्ण भरवसा आहे ती कुणालाही त्रास देत नाही. काय बोला आठवते का आपल्याला? आठवते का? काय कळलं? आठवते त्या शब्दाची? स्वप्नात मी तो पाहिला. अंगारापासून चर्चित केलं गेलं. अशी कृषी व्यक्ती आहे. माझ्या समोर आले म्हणाला, हे दानशूरा, तू सत्यव्रताचा पुत्र ना, सांग मला दान कोण देणार? मी विश्वासात सगळं मी देणार. तेव्हा त्याने वचनासाठी हात पुढे गेला. वचन दे. मनुष्य जातीवर तसा माझा विश्वास नाही. नुसता सांगण्यावर मी तुझ्यावर जाणार नाही. वचन हवं आहे. मी वचन दिलं तारामती. आणि काय वचन हे माझं चुकलं का? कोण म्हणलं तुमचं चुकलं? आणि तारामती, मी त्याला वचन देताच तो म्हणाला, राजा हरिश्चंद्र नवखंड पृथ्वी सहित तुझं राज्य मला दान. तारामती, एक आनंदाची गोष्ट, परम आनंदाची. मी तुळशी पत्र त्याच्या हातावर ठेवलं आणि संकल्पाचं उदक मी त्याच्या हातावर सोडलं. स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी काय सत्य होतात का? इतरांच्या होत असतील, पण ती यांनी तुमच्या समाजात तारामती, तो जर प्रत्यक्षात येते माझ्या समोर आला, मी आता ही राज्य दान. राजा मी तो हे पहा तुळशी पत्र हेच ती व्यक्ती आणि संकल्प केलेलं उदक. ते पहा तुळशी पत्र आणि ते पहा पाणी. हा अजून गुराच आहे. येते ते उपकृत केलं मला, खरोखरच उपकृत केलं. इथं आलात. छान. मग साहेब, काय स्वप्नात दिलेलं दान दृष्टांत सत्य करायचंय? प्रत्यक्षात मी सत्य करणार आहे. मग आता वेळ कशाला? ही माझ्या जीवनातील सोन्याची संधी. मी वया नाही दौडली. सत्य करणार आपल्या इच्छा नाही. सिंहासनापर्यंत, राजधानीपर्यंत. कारण मी जरी अयोध्येचा राजा असेल तरी अधिकार कुठं गाजवा आणि कसा गाजवावा हे मला देवानं चांगलं ज्ञान दिलं. हे राज्य सगळ्यांचं आहे. सगळ्यांच्या अनुमतीनं मी त्या आपल्याला दान देईनच नाही. माझा विश्वास आहे माझ्या प्रजेवर. काही करण्याचं कारण नाही. तशी जर इच्छा असेल चाल, आहे मी तुझ्या मागे. राजा धन्य तू. नवखंड पृथ्वीचं राज्य तुम्हाला मी दान दिलंय. होय. दुसरा एक शास्त्राधार असा आहे, ज्याला भूमी दान द्यावी त्याने त्या भूमीत राहू नये. तो त्याचा अधिकार नाही. अर्थात हे राज्य तुमचं आहे. माझी शाखा दिले येतो. हा पण थांब राजा, हे राज्य तुम्हाला दान दिलंय, पण सांग तू जातोयस, पण जातेवेळी ही राजचिन्ह, हे वस्त्रलंकार, हे वैभव, हे आता कुणाच्या मालकीचं झालंय? हे राजचिन्ह आहे. ते आता माझ्या मालकीचं झालंय. ही वस्त्रभूषण हे तुमच्या मालकीची. अर्थात. अगदी बरोबर बोलला. मी थोडासा भानगडी झालो, याच्याबद्दल क्षमा असाल. ठीक. शेवटी मग माणूसच आहे. थोडंसं भान विचलित झालं. कसा श्रेष्ठ मी देतो ते इतके वस्त्रलंकार मी तुम्हाला जरूर देतोय. काय पाहिले मी आपल्या ज्यांच्या हाती नेहमी चापा पानं असायच्या त्यांच्या त्याच गवताच्या फाण्या. आणि तू भाग्य तर कोणतं आमचं? तुझ्या माता आपल्या माहेरी सहज चाळा म्हणून मोठी मोठी मोतीनं भरडली असती. त्या महाराष्ट्राच्या डोक्यावर मी हा गवताचा भार घेते आणि बाळ जनतेचा जिव्हाळा, लाखाचं माडी, जनतेचा प्राण, त्याच्या डोक्यावर राजा हरिश्चंद्रानं गवताचा भारत आणि माझ्या डोक्यावर हा धारण. पहा आपण गुलामाच्या बाजारात आलो. हे सज्जन हो, आम्ही तिघेही
इथं गुलामाच्या बाजारात उभे आहोत. आमच्या देहाचा आम्ही विक्रय मांडला. कुणाकडे कसली हलकी फुलकी कामं करण्याची आमची तयारी आहे. तेव्हा कृपा करा, फक्त आवडभार सोड. तिघासाठी आवडभार सोडणं. आवडभार सोड. जन जनालो या लीलावरी, जन जनालो या लीलावरी, कोणीतरी दया करा. जन जनालो या घरकामासाठी तुझी तयारी हे पहा. मोलकर मंदिरात काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे? एक भार. एक भार सुवर्ण. विठ्ठलाच्या हातात मी तुझा हात लवकर ये बाबा. तू नोकर आहेस हे विसरू नकोस. यती महाराज, पहा सूर्यदेव माध्यने येतोय. सूर्य कुलवंताना सूर्यदेवाला साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली. आपल्या सहस्र रश्मीनी 8,000 वर्षाव करणारा तो सूर्यदेव त्याच्या साक्षीनं मी आपल्या दक्षिणेतून उगवतोय. आपल्या घरातून हात मोडले उलटे शेवटी तुम्ही अडाणीच. हे मी असं का घेत नाही याचा अर्थ तुम्हाला काय? शास्त्राधार आणि धर्मनियम. तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून तुमच्याकडचा धन घेतले नाही मी असं घेत नाही. पाणी घेऊन ये. पर्यायशी आणि ती झाडू घेऊन येते. पैसे दिल्याशिवाय मतलब झाडू घेऊन आणि सगळं पैसे माझ्याकडे आणून द्यावं. सुर खाऊन सुर खाऊन खाले तरी मला त्रास देवतोय. राजा हरिश्चंद्र, धन्य राणी तारामती आणि पुत्र धोईदास राजाच्या या सर्व त्रासातून निर्माण होण्यासाठी हा यमधर्म या मृत्यूलोकी या डोबाच्या रूपात वावरतो. अर्धवट चढेली प्रयत्न फार फाडून खाते. धावत ये. राजा हरिश्चंद्र
धन्य राजा हरिश्चंद्र आणि धन्य त्याची पत्नी तारामती आणि पुत्र रोहिदास. हे महान आपलं शुभ नाव. माझं शुभ नाव विश्वामित्र. विश्वामित्र महान. आता सृष्टी निर्माण करण्यात हा, आतापर्यंत तुला संकटात लोटी लागते मी, पण आज मी केलेली प्रतिज्ञा आणि ठेवलेला प्रमाण ते शब्द मी मागं घेणार नाही. राजा, तुझी जीत आहे, मी हरलोय, अर्थात मी बोललेले शब्द सत्य करणार, आणि ते म्हणजे की ज्या या विश्वामित्र महामुनीनं 60 सहस्त्र वर्षे लोकविष्टभक्षण करून केलेली तपस्या आणि ते पुण्यबळ मी आज तुला अर्पण करतो. हे सर्वसाक्षी परमेश्वरा, हे पतित पावना जगत जीवना रमा रमणा साहित्यकना, जग तुझ्यातून निर्माण झाले देवा. 60 सहस्त्र वर्षे लोकविष्टभक्षण करून हे केलेलं पुण्य माझ्या हातावर दिलंय देवा. पाप पुण्याचा अधिकारी तू आहेस. पाप आणि पुण्य तुझ्या प्रेरणेतून निर्माण होते. अर्थात ते पाप पुण्य मी तुझ्या पाठ प्रदान करत आहे. हे तुझ्यावर सांग हरिश्चंद्रा, माग यावेळी तुझी काय इच्छा आहे? हे भगवान, तुझ्या कल्पने मला काही कमी नाही. मला सुबुद्धी दिली, सर्व काही दिलेस, पण आता तू माग म्हणतोयस मागतो. या पुण्यभूमीत माझा जन्म झाला, या आई वडिलांनी मला जन्म दिला. परत मला जन्म द्यायचा असेल या पुण्यभूमीत मला जन्माला घाल, आणि तेच आई वडील माझ्या जन्मासाठी आणि भगवान पत्नी कशा असावी हा आदर्श उत्तम नाटकाचा ठेवला आहे. जन्मोजन्मी हीच पत्नी असावी ही इच्छा आहे. आणि भगवंता पुत्र किती त्याला महत्व नाही, पुत्र एक असला तरी तो कसा याला महत्व आहे. ज्यानं आज बापापेक्षाही मोठी कामगिरी केली. जन्मोजन्मी हा पुत्र असावा ही इच्छा. आणि देवा आणखी एकच मागणं, ज्या ज्यावेळी मला जन्माला घालशील त्यावेळी हे महान याच्या माझ्या दारावर यावे, त्याने याच्या माझ्याकडे कळावी. मी माझा एक पंच प्राण जरी त्याने दान बघितले असते तरी ते दान द्यावे. ही मला बुद्धी दे, आणि शेवटी सर्व सगळ्यांना निवारण करणार परमेश्वर.